भाऊ, आज आंदोलनाला सुरुवात केलेली आहे, काय मागणी आहे आंदोलनाच्या भूमिकेतून? माननीय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांना मी विनंती केलेली आहे की मराठा समाजाचं ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक विशेष अधिवेशन, ओबीसीतून आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विशेष अधिवेशन बोलावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडे केलेली आहे। त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की या ठिकाणी सातत्यानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जातात आणि याकरता जी आत्ताची मागणी की ओबीसी समाजातूनच आरक्षण मिळावं आणि ह्याच्यामध्ये जे राजकारण केलं जातं या राजकारणाला कुठंतरी फुल स्टॉप मिळावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या बाबतीमधलं विशेष अधिवेशन बोलवावं ही मागणी। भाऊ, कुठेतरी तुम्ही ओबीसी आरक्षणाची मागणी करताय, मात्र ऑलरेडी जे सगळे सोयरे असेल किंवा कुणबीच्या दाखल्याची नोंद असेल हे सर्व सापडलेले आहेत, ते प्रलंबित आहेत मागण्या, मात्र असं असताना तुम्ही ही विशेष अधिवेशनाची मागणी का हक्कास? नाही, आता सातत्यानं आपण पण सर्वांनीच पाहिलेलं आहे की ह्याला आहे ते राजकारण जबाबदार आहे, माझं स्पष्ट मत आहे। या ठिकाणी मूळ मागणी जी आहे ती पहिल्यापासून ओबीसी समाजातनं आरक्षण द्यावं ही मागणी। ह्याच्यामध्ये आता शासन असेल किंवा आतापर्यंतचे आंदोलनकर्ते असतील वेळोवेळी चर्चा वगैरे होऊन सातत्याने आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे ह्याच्यातनं कुणबीच्या नोंदीचा कधी विषय आला, पूर्वी म्हणजे सुरुवातीपासूनच सांगतो राणे साहेबांनी आरक्षण दिलं, राणे समिती, त्याच्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होते आरक्षण दिलं, ती दोन्ही पण टिकली नाहीत। त्याच्यानंतर परत आंदोलन सुरू झालं, समाज एकवटला, त्यामध्ये कुणबीच्या नोंदी मोठ्या प्रमाणामध्ये सापडायला लागल्या, त्याच्यावरती त्या शिंदे समिती नेमली, परत हैदराबाद गॅजेटचा विषय आला, परत SCBCचं आरक्षण 10% या ठिकाणी समाजाला त्या ठिकाणी दिलं, त्याच्यानंतर परत सगळे सोयरेचा विषय त्या ठिकाणी आला, आता विषय या ठिकाणी ओबीसीचा येऊ लागलेला आहे आणि याच्या सातत्यानं समाजाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे मुद्दे येतात। आता हा कुठेतरी विषय थांबला पाहिजे, माझी प्रामाणिक भावना आहे। सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना देखील आवाज केला होता अधिवेशनाची तुम्ही मागणी करा, माझा विषय तर पूर्ण होतो। जे सगळं सातत्यानं जे आता सुरुवातीला मी सांगितलं की राणे समितीचा, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तो आरक्षणाचा मुद्दा, आपल्या समोरची सगळ्या घटना आहेत। त्यानंतर गोदा पट्ट्यातलं आरक्षण असेल, हैदराबाद गॅजेटचा विषय होता, नंतर कुणबीच्या नोंदीचा विषय आला, कुणबीच्या नोंदीनंतर परत आंदोलनं झाली, नोंदी हुडका म्हणून सगळा विषय आला, त्यानंतर विशेष अधिवेशन बोलवलं, त्यामध्ये 10% SCBCचं आरक्षण त्या ठिकाणी दिलं गेलं, बरोबर ते सगळे सोयरेचा विषय आला, त्याची अधिसूचना निघाली, त्याच्यावरती हरकती आल्या, त्याच्यावरती कायदा काय आणखीन झालेला नाही, त्या हरकतीवरतीच सगळं चालू आहे। त्याच्यानंतर आता परत उपोषण आणखीन सातत्यानं पुढे येऊ लागलेत, ओबीसीतनं आरक्षण, मग एकदाच समाजाला सातत्यानं कोणी खेळवू नये, माझी प्रामाणिक भावना, कुणीच खेळवू नये। कोण खेळवते असं वाटतं? नाही, ही राजकारते जे आहेत ना, कधी म्हणतात की असंच आरक्षण पाहिजे तसंच आरक्षण पाहिजे, हे चुकीचं आहे, तेच बरोबर आहे। मुळात मागणी काय समाजाची, ओबीसीतनं आम्हाला 50%च्या आत आरक्षण द्या, हीच मागणी आहे ना। मग फिरून फिरून गोल 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 भुई चक्कर कशाला करायचं? आणि सातत्यानं हा विषय पुढे देत असताना मीच मागणी केलेली आहे की जो काय करायचा ना आता निर्णय, विधानसभा गेल्यानंतर ह्याला कोणी करणार आहे का? परत आपापल्या नादात जातील, परत समाज आमचा फासल्यानंतर त्याला कोण जबाबदार आहे? त्याच्यापेक्षा मी अशी मागणी केलेली विधानसभा अध्यक्षांकडे की अधिवेशन बोलवा आणि जे ओबीसीतनं मागणी आहे मराठा समाजाची ह्याच्या बाबतीमध्ये सगळ्याच पक्षांनी भूमिका स्पष्ट करावी आणि सगळ्याच आमदारांनी करावी। आज मराठा समाज बांधवांना ओबीसीतनं आरक्षण द्यायचंय, द्या। आज मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायला आमचा विरोध आहे, करा। आणि ज्या मराठा समाज बांधवांना काय मराठा समाजाची अशी पण मागणी आहे की आमचं ओबीसीतनं आम्हाला आरक्षण नको, हे आपल्याला पण माहीत आहे, आणि त्या ठिकाणी त्या मराठा समाज बांधवांनी प्रतिज्ञापत्र द्यावं की मला ओबीसीतनं नको, माझं मी काही EWSची व्यवस्था करेल, आता ते तर गेलंय, काही SCBCची व्यवस्था करायची का, त्यांना विशेष काय करायचं ती सरकार ठरवण, परंतु ओबीसीतनं आरक्षणाची जी मागणी आहे ह्याच्या बाबतीमध्ये दुधाचं दूध आणि पाणीचं पाणी एकदाच करावं। आपलंच सरकार आहे, आपण सरकारला अहो, मी अपक्ष आमदार आहे, मी माझ्या तालुक्यातल्या विकास कामाकरता त्यांना सहकार्य केलं। तुम्हाला पण सगळ्या अख्ख्या राज्याला सांगू इच्छितो मी, पत्रकार बांधवांना सुरुवातीला, आणि माझ्या तमाम मराठा बांधवांना सांगू इच्छितो की मी विलासराव देशमुख साहेबांनी पण माझा लाड केला, नारायण राणे